यंदाही पर्यटकांनी कोकण किनारपट्टीला पसंती दिली आहे। मोठ्या संख्येने या ठिकाणी पर्यटक दाखल होत आहेत। रत्नागिरीच्या दापोलीमध्ये सुद्धा समुद्रकिनारे गजबजलेले आहेत, तर मुरुड किनारपट्टीवर सुद्धा पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते। कशा पद्धतीने हे पर्यटन तुम्हाला आवडतंय आणि तुम्ही मुरुडमध्ये आलाय, काय एन्जॉय केलाय? आता तसं महाराष्ट्रातले बाकीचे बीच पाहिले, गोव्याच्या कम्पेरेटिव्ह महाराष्ट्राचे बीच खूप भारी आहेत आता सध्या पाहिलं तर तसं। आणि आता हा मुरुड बीच पाहिला तर गर्दी पाहून तुम्हाला समजेल की कलंगूट आणि ह्या बीचला सुद्धा हे तोड देतील असे बीच आहेत। आणि आता इतकं भारी वाटतं ना वातावरण, एक नंबर बीच आणि बीच पण क्लीन आहेत। आम्ही पुण्यामधून आलेलो आहे आणि आम्ही गेले 3 दिवसापासून इथं एन्जॉय करतो आहे। खूप मस्त मजा वाटते, फुल एन्जॉय चालू आहे। कालपासून भरपूर एन्जॉय केला का मच्छी खाल्लेत, सुरमई, पापलेट, त्यानंतर समुद्रावर पोहण्यासाठी आलो होतो। काल सकाळी एक एन्जॉय केला, काल दुपारी पण आलो, संध्याकाळी पण आलो, क्रिकेट खेळलो, फुटबॉल वगैरे खेळलो, मस्त मजा आली। इथे हरणे बंदर म्हणून फेमस आहे मच्छी मार्केटसाठी, तिथे आम्ही पहिली खरेदी केली, त्याच्याप्रमाणे बनवायला इथे दिले आणि खूप मस्त, म्हणजे त्यांनी बनवणारे सुद्धा इथले जवळपास सगळेच चांगले आहेत। वेगवेगळ्या ठिकाणी आम्ही बनवून पाहिलेले, म्हणजे मच्छी खाण्यासाठी हे खूप भारी प्लेस आहे त्याचं। कृष्णकांत साळगावकर, टीव्ही 9 मराठी, मुरुड, दापोली, रत्नागिरी।